नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये। जी भयकथा आज आपण ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे हडळीचा नाच। या कथेचे लेखक वैभव धर्माधिकारी। आभाळा ढग साचून आलेले, कोणत्याही क्षणी पाऊस कोसळेल अशी अवस्था। वारात थैमान घालत पालापाचोळ्यासोबत अवकाशात भिरभिरायला लागला। धुळेचे लोड मातीवरून उडत भिरभिरत पुन्हा जमिनीवर आदळायला लागले। विजांच्या प्रकाशात पावसाचा थेंब मोत्यासारखा चमकत मातीतल्या ढेकळाला भिजवू लागला। अंधार आपलं साम्राज्य सांजेला चिरत अवतरायला लागलं। काळ्याभोर ढगांचं अकराळ विक्राळ रूप अजूनच भयानक दिसायला लागलं। निसर्गाचं हे भयानक रूप पाहून तुषार समीरला म्हणाला, सम्या, आपण आज नको निघायला, बघ कसलं भेसूर वातावरण आहे। आपण आजची रात्र इथेच थांबू आणि सकाळी निघू मस्तपैकी फ्रेश होऊ। गाडीचं बोनट बंद करत समीर बोलला, तुषार, आपल्याला आजच निघावं लागेल, कारण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला माणगावला पोहोचायचं आहे। एक काम करू, आपण औरंगाबादवरून लोणावळ्या मार्गे न जाता आपण पुणे मार्गे ताम्हिणी घाटातून आपण माणगावला उतरू, म्हणजे आपण लवकर पण पोहोचू आणि प्रवास पण सोपा होईल, कारण या वेळेला रस्त्यावर रहदारी कमी असते। तुषारला हे मान्यच नव्हतं, पण समीरच्या नियोजनापुढे त्याचं काही चाललंच नाही। दोघेही गाडीत बसले आणि गाडी पुण्याच्या दिशेने धावायला लागली। आकाशातल्या काळ्याकुट्ट ढगांनी आता बरसायला सुरुवात केली। पाऊस गाडीच्या काचेवर नाचायला लागला। विजा चमकत गडगडाट करत चमकायला लागल्या। गाडी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याला कापत भरधाव वेगात धावायला लागली। रात्री 1च्या सुमारास त्यांनी पुणे गाठलं आणि गाडी पुण्याला वळसा घालून मुळशीला जवळ करू लागली। पाऊस आता जरा कमी झाला होता। वातावरणात गार हवा गुणगुणत थंड होऊन जाडाआड दडत होती। इतक्यात समीरला समोर एक चहाची टपरी चालू दिसली। तसा तो तुषारला म्हणाला, तुषार, गाडी थांबव, बघ तिथे एक चहाची टपरी दिसते, मस्तपैकी चहा घेऊ आणि मग पुढे जाऊ। तुषारने गाडी टपरीसमोर उभी केली आणि दोघेही गाडीतून उतरले। टपरीजवळ जाताच टपरीवाला बोलला, या साहेब, काय देऊ? चहा, कॉफी, मसाला दूध की अजून काही? समीर म्हणाला, काका, मस्तपैकी झक्कास स्पेशल चहा बनवा। असं म्हणत त्याने समोर पडलेल्या बंद पाकिटातली सिगारेट बाहेर काढली आणि ती भात्याच्या भट्टीवर धरली आणि सिगारेटला शिलगावून त्याने लांब कश ओढला। तुषारने गाडी पार्क केली आणि पाण्याची बाटली काढून तोंडावर पाणी मारलं आणि चहाची वाट पाहू लागला। चहा बनवत टपरीवाले काका त्यांना विचारू लागले, इतक्या रात्री इकडं कुठं? तुम्ही तर भाषेवरून इकडचे वाटत नाही। काका, आम्ही तसे बीडचे, पण माणगावला उद्या एक महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे आम्ही औरंगाबादवरून निघालो होतो। अरे, पण इतक्या रात्री तुम्ही माणगावला जाणार, ते बी ताम्हिणीच्या घाटातून, या टायमाला? हो, मग त्यात काय? समीर सिगारेटचा धूर उडवत बोलला, पण तुषारने मात्र कान टावकारले होते। तुषार त्या चहावाल्याला विचारू लागला, काय हो काका, मध्ये कुठे धोका तर नाही ना या वेळेला? असं म्हणताच काका हसायला लागले आणि म्हणाले, अख्खा घाट धोक्याचा आहे आणि तुम्ही बात रस्त्याची करताय? किर्र झाडी आहे, धोक्याची वळणं आहे, दाट जंगल आहे आणि या टायमाला रस्ता बी सुनसान असतोय। हे सगळं वर्णन ऐकून तर तुषारचं होतं नव्हतं सगळं अवसान गळालं। सम्या, ऐक ना, जाऊ आपण पुण्याला परत आणि मग सकाळी निघू माणगावला। कपातला चहा संपवत समीर बोलला, तुषार, तू पण एक नंबरचा भित्रा आहेस रे। चल, आण ती चावी इकडं, मी चालवतो गाडी, तू झोपून घे मागे, चल। जाता जाता ते चहावाले काका बोलले की पोरांनो, पुढे एक लॉज आहे, तिथं थांबा मुक्कामाला आणि सकाळ सकाळ निघा। त्यात आज शिवरात्र संपली, आता अमावस्या लागली। पण ऐकेल तो समीर कसला, त्याने गाडी चालू केली आणि तुषारला गाडीत बसायला सांगितलं। गाडी ताम्हिणीच्या दिशेने धावायला लागली। रात्रीचे साधारण 2-2:30 वाजले असतील। बाहेर काळाकुट्ट अंधार, त्यात आज अमावस्या लागलेली, त्यामुळे रात्र अजूनच भयानक वाटत होती।
रस्त्यावर अचानक एखादं श्वापद सरकन रस्ता पार करायचं, एखाद दुसरी गाडी अप्पर डिप्पर करत समोरून भरकन निघून जायची. रस्त्याच्या कडेला असलेली झाडे एखाद्या भयानक राक्षसासारखी भासत होती. रस्त्यावरची शांतता भंग करत वटवागुळ गाडीच्या प्रकाशासमोर येऊन गायब व्हायची. घाटाचा माथा सुरू झाला. गाडी जर चढायला लागली. इतक्यात गाडीच्या प्रकाशात समीरला रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली. लाल जर्द साडी, हातात कापडी पिशवी, हातात हिरव्यागार बांगड्या, कपाळी भरगच्च कुंकू, आणि ती तिचा लांबसडक हात दाखवत गाडी थांबवण्याची विनंती करत होती. तिच्याकडे पाहत पाहत समीर दचकत गाडी चालवायला लागला. पुढे 2 रस्ते लागले. तुषार, कुठल्या रस्त्याने जायचे रे? तुषार इकडे तिकडे बघत बोलला. तुलाच माहीत ना रस्ता मानगावचा. तू तर मोठ्या तोऱ्यात येऊन मला भित्रा बोललास. इतक्यात समीर बोलला, सोड यार, आता ही काय वाद करायची वेळ आहे का? इतक्यात समीरने मुख्य रस्ता सोडला आणि बाजूच्या रस्त्याला वळला. समीर, आपण कुठे जातोय? काही कळेल का? तुषार असं बोलताच समीर म्हणाला, अरे मलाच कळत नाही आपण कुठे जातोय ती. गाडी आता उतारावरून धावायला लागली. त्या दोघांनाही कळेना आपण नेमके कुठे चाललोय. काही अंतर जाताच त्याच रोडवरती बाई परत दिसली. मग मात्र आता ते दोघेही घाबरले. काय करावं दोघांनाही सुचेना. इतक्यात ती बाई अचानक गाडीसमोर आली आणि तुषारचं लक्ष गेलं तसं तुषार समीरला बोलला, सम्या, बघ ती बाई समोर उभी आहे. समीरने समोर बघितलं आणि करकचून ब्रेक मारला. तसं गाडी जरा रस्त्याला घासतच थांबली. काय करावं दोघांनाही सुचेना. तुषार सांगत होता तेच खरं होतं. हे एव्हाना समीरच्या लक्षात आलं होतं. समीर परत गाडी चालवायला लागला. ती बाई गायब झाली होती. काही अंतर जाताच घाटाचा उतार लागला. तशी समीर गाडी पळवायला लागला. त्याला माहीत नव्हतं त्याच्यापुढे काय वाढून ठेवलं आहे. समीर गाडी चालवत होता. रात्र हळूहळू गडद होत होती. अमावस्येमुळे चंद्र तर नव्हताच, पण वातावरणात सुद्धा एक काळी छटा पसरली होती. गाडीच्या प्रकाशात बाजूची झाडं देखील जरा भयानक भासत होती. इतक्यात एक वळण आलं आणि त्या वळणावर त्याने टर्न घेताच त्याला एक भयानक दृश्य दिसलं. ती गायब झालेली बाई रस्त्यावर तिच्या बांगड्या फोडत, जोरात हातवारे करत, केस मोकळे सोडून नाचत होती. आता तर समीर फक्त बेशुद्धच पडायचा बाकी होता. इतक्या घाटाच्या कमी तापमानात सुद्धा त्यांच्या अंगातून घाम निथळत होता. ते भयानक दृश्य पाहून तर समीरची दातखिळीच बसली. त्याला काय करावं काही सुचेना. त्या बाईचा तो असला अघोरी नाच बघून दोघेही खूप घाबरले होते. त्याने जशी जशी गाडी पुढे नेली तशी तशी ती बाई पुढे पुढे सरकत होती. थोडं पुढं जाताच एक नाका लागला. तिथे 3 रस्ते एकत्र येत होते, पण ती बाई त्या मुख्य रस्त्यावरच दबा धरून बसलेली होती. समीरने कसलाही विचार न करता गाडी 3ऱ्याच रस्त्याने पुढे काढली आणि तो गाडीचा वेग वाढवू लागला. क्षणाक्षणाला आरशात मागे बघत होता. काही अंतर जाताच त्याला एक वस्ती लागली. त्या वस्तीवर रस्त्यावरच एक मारुतीचं मंदिर होतं. तिथे त्याने गाडी थांबवली. दोघे खाली उतरले. समीरने तुषारला जरा सावरलं आणि ते दोघे मंदिराच्या गाभाऱ्यासमोर पोहोचले. मंदिराचा मुख्य दरवाजा लोटलेला होता. गाभाऱ्याला मात्र कुलूप होतं. दोघेही कसे तरी धडपडत तिथपर्यंत पोहोचले. त्यांच्या दोघांचा गोंधळ ऐकून तिथे राखणीला असलेले आजोबा उठले. त्यांनी जरा जाड आवाजात आरोळी ठोकली, कोण हाय रे तिकडं? असं म्हणताच ते दोघे त्या आजोबांच्या दिशेने गेले. आता दोघेही थोडे सावरले होते. काही क्षण जाताच समीर बोलला, बाबा, आम्ही औरंगाबादवरून निघालो होतो, पण या घाटात भयानक काहीतरी घडलं आमच्यासोबत. दैव बलवत्तर म्हणून वाचलो आम्ही, नाहीतर आमची स्तिरडी उठली असती. सगळा घडलेला वृत्तांत त्या बाबांना सांगितला. त्या बाबांनी त्यांना थोडं शांत होऊ दिलं आणि मग बाबा सांगू लागले, लेकरांनो, तुमच्या आईबाबाचं पुण्य की काय म्हणून तुम्ही वाचलात. पण या इकडं जरा बसा थोडं. आता पहाट होईल तेव्हा उजडले की जावा मानगावला. या घाटातून इतक्या रात्री कोणती गाडी बिडी काय बी येत नाही आणि तुम्ही कसे काय आलात? हे रस्ता रातच्या टायमाला लय सुनसान असतोय आणि तुम्ही म्हणला की ती बाई तुम्हाला भेटली तर ती आमच्या गावाच्या पोलीस पाटलाची सून आहे. पाटलांनी पोराचं लग्न मोठ्या थाटात केलं आणि जेव्हा वरात निघाली पण थोडं पुढे जाताच बैल उधळले आणि बैलगाडीवरून पोरगा पडला तो गावच्या येशीच्या दगडावरच.
त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला आणि रक्ताच्या थारोळ्यातच त्याचा जीव गेला. त्या सुनबाईनं पण आकांत केला आणि तिनं कापसाची गंज पेटवली. त्या कापसाच्या गंजीत तिनं उडी घेतली. तेव्हापासून तिची आत्मा इकडंच भटकती. बरं झालं तुम्ही ती नाचत होती त्या रस्त्याने गेले नाही, नाहीतर वापस यायची काही गुंजाईश नव्हती बा तुमची. बाबांचं हे उत्तर ऐकून तुषार समीरकडे रागाने बघायला लागला. तुझ्या असल्या हट्टापायी आज दोघांचा जीव गेला असता. पोरांनो, थोडं पढाई तर आडुशाला. ती बघा शुक्राची चांदणी उगवली. आता होईलच की सकाळ. त्या दोघांनी थोडं थोडं अंग टाकलं आणि कधी त्यांचा डोळा लागला त्यांचं त्यांनाच कळलं नाही. सकाळ झाली आणि त्यांचं सगळं आवरून आता घाटातला रात्रीचा प्रवास करायचाच नाही अशी शपथ घेऊन ते माणगावला निघाले. मित्रांनो, स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच भयकथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.